नमस्कार, माझ्या सोलकढी थाट या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुरणाच्या कापाची रेसिपी दाखवते। त्याचं वरचं साल कट करून, थोडं कठीण असतं कट करायला, प्रकारे सुरणाची कापं करून घेतली। आता काय काय सुरणांना खाज वगैरे असते, म्हणून ती थोडी वाफवून मीठ घातलेल्या पाण्यामध्ये वाफवून घ्यायला लागतात। हे पाणी आता इथे बॉईल करून घेतलं आहे। आता त्यात मी थोडं मीठ, टाकलं, लिंबू पिळून टाकला। आता ही कापं मी या पाण्यामध्ये थोडा वेळ 2 मिनिटांसाठी बॉईल करायला टाकते। आता या कापं घातलेल्या पाण्याला उकळी आली आहे, तर मी गॅस बंद करते। त्याला लावण्यासाठी मी हा मसाला तयार करते। आलं लसूण पेस्ट घेतली, त्यात थोडं मीठ टाकलं, हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं, थोडासा धना जिरा पूड टाकली आणि थोडासा हाफ टीस्पून गरम मसाला टाकला। आता हे सगळं मिक्स करून या उकडलेल्या कापांना लावून घ्यायचं। कापं रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आणि बारीक रवा घेतला, त्यामध्ये थोडासा मीठ आणि थोडं लाल तिखट, जसं आपण माशांना लावतो त्या प्रकारे मिक्स करून घेतलं। त्यामध्ये ही कापं अशा प्रकारे घोळवून फ्राय करून घेते। छान खरपूस रंग आलाय। आता आपली ही कापं चांगली फ्राय झाली आहेत, ती मी काढून घेते। आपली सुरणाची कापं तयार आहेत तळून। तुम्ही पिठी भात, डाळ भात, कढी भात कशावरही खाऊ शकता गरम गरम कापं। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।